नमस्कार. पैशाची शाळा या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो. तर यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा माझा उद्देश होता किंवा मी रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक कुकू FM वरती ऐकत होतो. त्यानं सांगितलं की तुम्ही कार्यशाळेला जा. त्यामुळं कार्यशाळा किंवा प्रेझेंटेशन किंवा काही ज्या ठिकाणी काही तुम्हाला शिकवतात, ट्रेनिंग देतात, अशा ठिकाणी जायला पाहिजे. आपण गेलोत, बघितलं तिथं. तर अजून एक त्यांनी मुद्दा सांगितला की बाबा तुम्ही सगळ्यात बेस्ट थेरपी आहे दुसऱ्यांना शिकवा. दुसऱ्यातूनला तुम्ही शिकवायला लागले, तुम्हाला ती गोष्ट ऑटोमॅटिक दुसऱ्यांपेक्षा खूप जास्त चांगली येते. मी शिकण्यासाठी आपण दुसऱ्याला शिकवायचं म्हणलं, आता आपण कुठे हिंडत बघायचं कामधंदे सोडून, ते शक्य होत नाही. यूट्यूब चॅनलवर मला आमचे मित्र सचिन पिसाळ्यांनी यूट्यूब चॅनलची आयडिया दिली, कल्पना दिली. पुढंच आहे माझं, हां ठीक आहे, कल्पना दिली आणि हा प्रवास चालू झाला. 1 सबस्क्रायबर, 2 सबस्क्रायबर, 3 सबस्क्रायबर, 10 सबस्क्रायबर, 12 सबस्क्रायबर. मग हळूहळू काही व्हिडिओ चालू लागले, रील्स चालू लागल्या आणि प्रवास वाढू गेला. आज माझे 445 सबस्क्रायबर आहेत. रील्स गाजल्या, काही 12,000पर्यंत रील गेल्या. तर आपण काही कन्सेप्ट डोक्यात ठेवतो, मला लाज वाटते, मी ह्या जागेवर करणार नाही, कायम जागा बदलणार. ही फिजिबली पॉसिबल नाही आहे की प्रत्येक वेळेस लोकेशन बदलणे, प्रत्येक वेळेस जागा बदलणे, प्रत्येक वेळेस कोणतरी तुमच्या सोबत असणे. मग तुम्ही एकटं चालत राहा, एकटे व्हिडिओ बनवत राहा. एकटं जितकं तुम्ही पॉझिटिव्हली करता, शिकत राहता, वेगवेगळ्या गोष्टी करत राहताल, तर त्या गोष्टी वर्क करताल. आणि तुम्ही म्हणले नाही परफेक्टच, मला खूप चांगला विषय सुचला तरच मी करणार, मला ज्यावेळेस खूप चांगलं वाटेल, मला मूड असेल, एक चांगलं लोकेशन असेल, कोणतरी माझ्यासोबत चांगला मोठा हिरो असेल, सुपरस्टार असेल, कोणतरी माझा एक जवळचा मित्र असेल तरच मी व्हिडिओ करणार, हे पॉसिबल होत नाही. लिंक तुटून जातात. कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलीही गोष्ट साध्य करत असताना सातत्य खूप गोष्ट महत्त्वाची. यातले हा जे डिसिप्लिन इज द डेस्टिनी, मला खूप दिवसापासून पुस्तक वाचायचं होतं. यूट्यूबमुळं काय झालं, मी फेक आयुष्य जगणं, कुणाला फसवणं, जे मी करायलो ते दाखवायलं. मी तुम्हाला दाखवू शकतो, सगळेच पुस्तकं वाचली, सगळे पुस्तकं वाचणं शक्य नाही. एक पुस्तक वाचण्यासाठी त्याला खूप सारा कालावधी द्यावा लागतो. मग समजा हे 256 पानाचं पुस्तक आहे, तर एका मिनिटाला एक पान जरी वाचलं तर 256 मिनिटं तुम्हाला द्यावं लागते, साहित्रिक 18. म्हणजे 3 तास तुम्हाला सरासरी द्यावं लागतं. सलग 3 तास मिळाले नाही तर 1 घंट्याच्या बॅकलॉगनी त्याला द्यावं लागते. हळूहळू तुमची वाचनाची स्पीड वाढती, गती वाढती, गोडी वाढती, तुमच्या लक्षात राहतं, तुमची समजण्याची कॅपॅसिटी वाढती आणि तुम्ही हळूहळू ऑटोमॅटिक मोबाईलपासून अलिप्त राहतात. काही तुम्हाला नियम पाळावे लागतात जीवनामध्ये आणि तुम्ही सातत्याने हळूहळू करत 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 याच्यातली मला जी आवडलेली वाक्य आहेत ती मी तुम्हाला म्हणजे दाखवतो. डिसिप्लिन इज अ डेस्टिनी, म्हणजे शांत म्हणजे शिस्त हेच नशीब. तुम्ही शिस्तीने तिथपर्यंत पोहोचू शकतात. स्वयंनियंत्रण, इथं बघा त्यांनी घोडा दाखवलाय. घोड्याला शिस्त असते, सरळ चालायचं, उड्या मारायच्या. घोडा जीवनात कधीही बसत नाही, उभाच असतो. का त्याची स्वयंशिस्त आहे, त्याला कोणी म्हणलं नाही किंवा नाही म्हणून असं कर्म. तर हा अतिशय सुंदर लेखक आहे रायन हॉलिडे. याची पुस्तकं अशी आहेत, तुम्ही एकदा पुस्तक हातात घेतलं, पुस्तक ठेवू शकत नाही तुम्ही. अतिशय ओघवत लिखाण आहे, प्रॅक्टिकली लिखाण आहे, त्याचं अनुभवाचं लिखाण आहे. इगो इज द एनिमी, हे सुद्धा एक छान पुस्तक आहे. करेज इज कॉलिंग, स्टिलनेस इज द की, डिसिप्लिन इज अ डेस्टिनी, हे सुंदर पुस्तक मी हातात घेतलंय. अनुक्रमणिका खूप सुंदर आहे, छान आहे. ही माणसाचे 4 सद्गुण असतात. 4 सद्गुण म्हणजे धैर्य, सहनशक्ती, न्यायप्रियता आणि शहाणपणा. स्वतःला जाणा, हे सॉक्रेटिसचं वाक्य आहे. सॉक्रेटिस म्हणजे एक सैनिक होता. कामाप्रती, कष्टाप्रती त्याचं खूप त्याची निष्ठा होती. कामावरती खूप काम करायचं, कष्ट करायचा आणि त्याला भोगण्याची सहनशीलता होती, श्रम करण्याची, क्लेश भोगण्याची सहनशक्ती विलक्षण होती सॉक्रेटिसमध्ये. सॉक्रेटिस हा जगविख्यात सामाजिक शास्त्रज्ञ बनला, तो मानसशास्त्रज्ञ बनला. अपार धैर्य, आत्मसंयमन, न्यायप्रियता, सुज्ञता वा शहाणपण. इतिहास माहीत असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही आणि इतिहास घडवण्यासाठी इतिहास वाचावा लागतो.
इतिहास बघावा लागतो तुम्हाला. गड किल्ले, वेगवेगळी ठिकाणं, वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. सद्गुणातून निवडीकडे धैर्य, शौर्य, धाडस, सन्मान, त्याग, उदारता, सहनशीलता, स्वयंनियंत्रण, स्वतःला जास्तीत जास्त शांत ठेवणे, असं करत करत आपल्याला दुर्गुणाकडून सद्गुणाकडे वाटचाल करावं लागेल. प्रास्ताविक, एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही विलक्षण व्याकुळ होत असाल तर ती वस्तू मिळाल्याशिवाय स्वस्थ राहू नका. महान स्वप्ने बघा, ती पूर्ण करण्यासाठी सतत कर्ममग्न राहा. लक्षात घ्या, सतत पुढे पुढे जात राहणे आवश्यक आहे. आपण जर आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी करणार नसू तर मग उगाचच पृथ्वी तलावर भटकून आले असे वाटेल. अगदी आवड शून्य राहा, काहीच आवडलं नाही पाहिजे तुम्हाला. महानतेचा अंतिम आकृती बंद. तुमच्यामध्ये एक स्वयंशिस्त येण्यासाठी खालील पथ्ये तुम्ही पाळा. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने कष्टप्रद जीवन जगणे. चांगल्या नवीन सवयी अंगवळणी पाडून घेणे. संकटे व समस्या तुमच्यातील तेजाला नेहमीच आव्हान करीत असतात, यातून तुम्ही झळाळून उठता. बहुतेकांना आळशीपणा आवडतो. आळशीपणापासून तुम्ही होला हो म्हणायला लागले तर तुम्ही आळशी आहात. होला हो म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही विचार करा. शारीरिक सौष्ठवाकडे विशेष लक्ष द्या. वास्तवाचा सन्मान करीत जे आहे त्यात समाधानी मानणे. शांतता ही आपल्याकडे न बोलवता येत असते. खरे तर शांतता बिघडवणारे आपणच असतो. विभाग पहिला, शरीर बाह्य. आपले शरीर हेच आपले वैभव आहे. त्याला इजा होऊ शकते, आपण त्याची काळजी घ्यावी लागते. संयमित आहार आणि सहनशीलता ही तुम्हाला चांगल्या संस्कृतीकडे घेऊन जात असते. शरीरावर नियंत्रण मिळवा, असं एक टॅगलाईन आहे. शारीरिक तंदुरुस्ती राखणे हा त्याचा धर्म. कधीही आणि केव्हाही हार मानू नकोस. शत्रू जरी जबरदस्त ताकदीचा असला तरी कधीही झुकू नकोस. नवीन संधी मिळताच आपण सर्वोत्तम प्रयत्न करायला हवेत. सर्वोच्च खेळा, तेही पूर्ण प्रेमाने आणि क्षमतेने. आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या बदलत्या शारीरिक स्वरूपाशी लढत असतो. प्रथम त्यावर प्रभुत्व मिळवणे, त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार आपले विहित कार्य संपूर्ण प्रेमाने करणे महत्त्वाचे नाही काय? वाढते वय माणसाचे मन खच्ची करून टाकत असते. तोपर्यंत आयुष्यात आपण अनेक मानसिक शारीरिक धक्क्यातून गेलेलो असतो. खूप खोलवर आत आपल्याला इजा झालेली असते. खरे तर या आंतरिक जखमा प्रथम आपण बऱ्या करायला हव्यात. लक्षात घ्या, जेव्हा मेंदू पेशी निकामी होतात तेव्हा पुन्हा पुनर्जीवित होत नाहीत. ज्यावेळी एखादे नाते तुटते ते कधीही पहिल्या जागेवर आणता येत नाही. आपले जरी असले तरी मेंदूमध्ये नव्या पेशी जन्म घेत असतात. तसेच नवीन नाते उदयाला येत असते, त्यामध्येच आपण पुन्हा नवे होत जातो. मन, शरीर आणि हृदय फार महत्वाच्या गोष्टी आहेत. शरीर एक मोठी संपत्ती. पहाटेचा चमत्कार अनुभवा. जगातील बहुतेक सर्व महान माणसे सूर्योदयापूर्वी पहाटे आपल्या रोजच्या दिनक्रमाला प्रारंभ करतात. व्यस्त कष्टप्रद जीवन सर्वात सुंदर जीवन आहे. आपण जे म्हणतो मला लय ताण आहे, मला लय कष्ट आहे, मला लय असं आहे, मला तसं आहे, तसं काही नाही. हे सर्व सुंदर जीवन आहे. रोजचा नियमित व्यायाम आणि समतोल आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे. कष्टप्रद व्यस्त जीवन हेच खरे सुंदर अर्थपूर्ण जीवन असते. सगळ्यात मोठा शत्रू असंबंधित गोष्टीचे आकर्षण हाच आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. व्यसनांचे गुलाम होऊ नका. धूम्रपान सोड. कोणत्याही बाह्य शत्रूपेक्षा आतली व्यसनी राक्षसावर विजय मिळवणे कठीण आहे. आसक्ती याचा अर्थ एखाद्या गोष्टीला मानसिकदृष्ट्या पकडून राहणे. फ्लॉवर पॉट मधील सुकलेली फुले फेकून द्यावीत, तसे आपण व्यसनासक्त गोष्टीला फेकून देऊ शकतो का, हा खरा प्रश्न आहे.
काहीतरी सतत प्राप्त करून घेत राहणे म्हणजे अखेरीस त्याचा कंटाळा येऊ देणे, त्याने जीवन उबून जाणे होय. सवय म्हणजे जिथं वारंवार पुनरावृत्त केले जाते अशी कृती. कृती म्हणजे विशिष्ट दिशेने पुढे जात राहणे. जेव्हा सुख सतत चालू राहावे असे आपल्याला उत्कटपणे वाटू लागते तेव्हा सवय जडते. मला असा माणूस दाखवा जो गुलाम नाही, कोणी सत्तेचा तर कोणी पैसा प्रसिद्धीचा. काही जण महत्वाकांक्षेचे झपाटलेले असतात. बहुतेक लोक आशा किंवा भीतीचे गुलाम आहेत. मानसिक दृष्ट्या अवलंबन. आपल्या इच्छा गरजा संयमित करा. त्याने फार महागडे कपडे वापरले पण आपणही वापरायचे का? आस्ताव्यस्त टेबल स्वच्छ करा. स्वयंशिस्त लावा. शिस्तीमधून आपापल्या गोष्टी आवरा. पूर्णाशाने स्वतःला प्रदर्शित करा. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या. लहान लहान गोष्टी म्हणजे मित्र हो, उकलाचे जे प्रशिक्षण जॉर्ज वुडन आहे ते म्हणतात, मी माझ्या विद्यार्थ्याला अगोदर लेस बांधायची कशी शिकवतो बुटाची. लहान लहान गोष्टी यशामध्ये खूप कारणीभूत असतात. आपण मोठ्या गोष्टीच्या नादात लहान लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. मोठी गोष्ट ही लहान लहान गोष्टी लहान लहान सवयीतूनच येते. तात्काळ कृती करीत सातत्याने पुढे जात राहा. विचार करत बसू नका की काय करायचं. पुढे वेगाने जायचं असेल तर प्रारंभीचा वेग कमी ठेवा. दम्मादम्मानी चलत चलत स्पीड वाढवा जर तुम्हाला लांबपर्यंत जायचं असेल तर. सराव. चक्क 10,000 वेळा मेनातून तलवार काढण्याची विक्रमी नोंद एका खेळाडूंनी केली. तर त्यासाठी सराव हा खूप महत्त्वाचा आहे. श्रेष्ठत्व नेहमीच परिश्रमपूर्वक सरावातून येते. सातत्याने काम करीत राहा. दिसण्यावर सारे काही अवलंबून नसते. असुरक्षिततेत जगायला शिका. शांत झोप एक चरित्र संपन्न कृती आहे. झोपा, आराम करा, कामाच्या व्यवजाचे व्यवस्थापन करा. आणि एक लास्ट यातली एक गोष्ट शेअर करतो. युद्धानंतर जेम्स अमेरिकेचा पहिला संरक्षण सचिव बनला. त्याचे आपल्या कामावर इतके प्रचंड प्रेम होते, इतकी निष्ठा असायची की तो घरी सुट्टी घेऊन कधी गेला नाही. सतत काम काम आणि काम. या कामाच्या ओघात कष्टांचा त्याचा त्वचेवर शरीरावर मोठा परिणाम होऊ लागला. त्याची त्वचा कुजू लागली. शरीराबरोबर त्याचे मनही खचू लागले. तो उदास निराश मनाने सर्वत्र वावरू लागला. यातच त्याने काही निर्णय चुकले. त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले आणि पुढे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. हॉस्पिटलमधून त्यांनी नैराश्यातून हॉलच्या खिडकीतून बाहेर उडी मारली. तर असं का घडलं? एवढं कामावर प्रेम करणारा व्यक्ती एवढा नैराश्यात का गेला? तर त्यानं त्याचं लिहिलंय की आपण आळस आणि खरीखुरी विश्रांती यातला फरक ओळखायला हवा. आपण स्वतःला सतत रिफ्रेश करत राहिले पाहिजे. अनेकदा आपल्या खेळाची, मनोरंजनाची आणि आवडीचे पदार्थ खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याची व स्वतःला फ्रेश करण्याची तसेच आवश्यक त्या झोपेची गरज असतेच. मग पुन्हा ताजेतवाने होऊन कामाला झुंपायचं आहे. तर अतिशय सुंदर पुस्तक आहे. माझं इथपर्यंत वाचून झालं. अजून पुढचे काही टप्पे मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तर आपल्याला वाचन संस्कृती जागी करायची आहे. वाचा, लिहा, बोला, लाज सोडा. लाज विकून खा. आपण खूप लहान सहान गोष्टीमध्ये लाजतो. तर मला सुद्धा इथून लाईव्ह करायला, इथून बोलायला लाज वाटायची, स्वतःला एक्सप्रेस करायला. आता आपण आहोत. हा माझा वाचन हा छंद आहे. लोकांना सांगणे, बोलणे, व्याख्यान देणे, भाषणं देणे. वक्ता म्हणून मी अतिशय गाजलेला आहोत. तर जिथं जिथं लहान सहान कार्यक्रम असतील तर मला आवर्जून बोलवा. मी आवर्जून उपलब्ध राहील. तर नेहमी ॲक्टिव्ह राहा, वाचत राहा. तुमचे विचार वाढवा, बुद्धी वाढवा, वाचन वाढवा. धन्यवाद. पैशाची शाळा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.